देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये, त्यामुळे दिल्लीकडनं त्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू आहे. विशेष करून ते ऑपरेशन टायगरवर बोलताना भाष्य करत होते. उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये. उद्धवजींनी त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे. उद्धवजींनी आधीच त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे. आज सर्वच लोक सोडून चालले आहे. थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसचं काय होईल ते इतके प्रगल्भ आणि या महाराष्ट्राचे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी कुणाची तुलना करणार नाही. कुणाची तुलना कुणाची होऊ शकणार नाही. पण या राज्याच्या 14 कोटी जनतेला विकसित महाराष्ट्र देणारा, महाराष्ट्राचा अष्टपैलू नेतृत्व असलेला नेता आमच्याजवळ आहे. आणि या नेत्याचं भविष्य इतकं उज्ज्वल आहे की त्यांना कोणी आडवं आलं तरी काही फरक पडणार नाही. उद्धवजींनी याची काळजी करू नका. आणि माननीय पंतप्रधान मोदीजी, आमचे अमित शहाजी, आमची पूर्ण देशाची टीम देवेंद्र फडणवीसच्या कामाला, त्यांच्या कर्तृत्वाला मजबूत समजतात. आणि आमच्या पक्षामध्ये कुठलीही कॉम्पिटिशन राहत नाही. पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेतं कुठल्या विषयाचा. आणि देवेंद्र फडणवीसजी 2034 पर्यंत महाराष्ट्राला हवे आहेत. 2034 पर्यंत हवे आहेत महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी. कारण याकरता हवे आहेत की महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करायचं असेल, 2047चा मजबूत महाराष्ट्र असेल तर 2034 पर्यंत त्यांनी महाराष्ट्रात राहावं, अशी कार्यकर्त्याची, जनतेची, महाराष्ट्राची इच्छा आहे. आणि त्यामुळं उद्धवजींनी फार काळजी करू नका. प्रधानमंत्री वगैरे फार काही बोलायची गरज नाही. त्यांचं भविष्य जरा त्यांनी बघावं. उद्धव ठाकरे ये भी कहा है कि भारतीय निरीक्षकांनी पत्र लिहिलं होतं, कारवाईची मागणी केली होती त्या संदर्भात. मी आज पुन्हा प्रताप सरनाईकजी मंत्री यांच्याशी बोलणार आहे. मी मागच्या आठवड्यात बोललो होतो की काही जे रिटायर्ड अधिकारी आहेत ते अजूनही नोकरीमध्ये असल्यासारखे वागतात आणि अजूनही बार्गेनिंग करतात, मोठ्या प्रमाणावर करप्शन करतात, पैसे जमा करतात, अशी तक्रार 140 अधिकाऱ्यांनी माझ्याकडे दिली. मी मागच्या वेळी प्रताप सरनाईकजीने मला आश्वासन दिलं होतं की 100% अशा अधिकाऱ्यांना जेरबंद करू. केंद्रीय, राज्य लेवलच्या ज्या या ठिकाणी संस्था आहेत भ्रष्टाचाराच्या वर कंट्रोल करणाऱ्या, त्याकडे यांची कारवाई करू. मी आज पुन्हा प्रताप सरनाईकशी बोलणार आहे. बीड मधल्या 25 तरुणांना म्यानमार आणि थायलंडच्या सीमेवर ओलीस ठेवण्यात आलेलं आहे. नोकरीच्या आमिषानं नेलं आणि ओलीस ठेवलेलं आहे. एकदा केंद्र सरकारशी या ठिकाणी बोलून काय त्याच्यातला त्यांना रिलीफ मिळेल याची काळजी आमचं सरकार घेईल, आम्ही घेऊ. उद्धव ठाकरे ने भाजपा को बाबर जनता पार्टी कहा है. उन्होंने ये भी कहा है कि बाबर ने राम मंदिर तोड़ा था और ये राम मंदिर लूट रहे हैं. उद्धव ठाकरे जी बीजेपी की चिंता क्यों कर रहे हैं? उद्धव ठाकरे अपनी पार्टी की चिंता करे. अपनी पार्टी क्यों दिन ब दिन छोटी होती जा रही, सी चिंता करे. उद्धव ठाकरे जी को छोड़ के सारे लोग जा रहे. वो कहाँ जा रहे? रास्ता भटक गए. रास्ता ढूंढे, अच्छे से काम करे. अपनी पार्टी की चिंता करनी चाहिए. और भारतीय जनता पार्टी ने इस महाराष्ट्र को, इस देश को जिस प्रकार से हिंदुत्व को लेकर हमारे देश की राष्ट्रीय अस्मिता को मजबूत करने के लिए जिस प्रकार से हमारी पार्टी काम कर रही है, हमारी पार्टी विचारों के लिए काम करती है. हमारी पार्टी सत्ता और सत्ता से पैसे के लिए काम नहीं करती. जो उद्धव ठाकरे ने अपनी विचारों को कांग्रेस पार्टी के और ऐसे लोगों के हाथ में दे दिया है, और कांग्रेस पार्टी और ऐसे लोगों ने उद्धव ठाकरे की पार्टी खराब कर दी है कि उद्धव ठाकरे को अभी केवल टीका टिप्पणी बगैर कुछ बचा नहीं है. केवल मन की भड़ास, अस्वस्थता और मन में आया हुआ जो उनका एक डर है, फियर है, वो कल पार्टी नहीं बचेंगे. जो फियर है वो बीजेपी के ऊपर रोष निकाल कर अपनी भड़ास निकाल रहे हैं. लेकिन जनता ने सोच लिया है कि हिंदू सम्राट बाला साहेब ठाकरे जी की पार्टी जो धनुष्य बाण वाली है, यही विचारों को आगे लेके जाएगी. एकनाथ जी के नेतृत्व में आगे लेके जाएगी. और बीजेपी इस प्रकार से गंदी टीका करना, ये उद्धव जी को जस्ता नहीं है. जिनके साथ आप 25 साल दोस्ती में रहे, 25 साल जब दोस्ती में रहे, आप हमारे साथ रहे, तब हम लोग अच्छे थे. और आप अभी आपको जिस प्रकार से लोग छोड़ रहे, उसके ऊपर हमारे पे इल्जाम लगा रहे. तो मुझे लगता है
उद्धव जी ने आत्मपरीक्षण करना चाहिए। शेतकऱ्यांना